नमस्कार मैत्रिणींनो, मी सुरेखा. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मनापासून यासाठी म्हणते आहे, कारण की आज मनातल्या विषयावर बोलणार आहे. आजचा विषय आहे आहार विचारांचा आणि आहार नात्यांचा. थोडा वेगळा विषय आहे. काय झालं, काल रविवार होता, सुट्टीचा दिवस, मग आठवड्याची भाजी आणण्याचा दिवस. तर मला नेहमीप्रमाणे सवय आहे की मी रविवारी आठवड्याची भाजी आणते आणि ती स्वच्छ धुवून वाळवून फ्रीजमध्ये ठेवत असते. भाज्या फ्रीजमध्ये टिकवायच्या असतील तर त्या जर आपण तशाच बाजारातून आणल्याबरोबर फ्रीजमध्ये ठेवल्या ना, की आपला रेफ्रिजरेटरसुद्धा त्या भाज्या टिकवू शकत नाही, कारण त्या खराब होणारच. जर त्या भाज्या आपण स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्या भाज्या जास्त दिवस टिकतात. तर त्या पद्धतीने भाज्या स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवत असते. आता फ्रीजमध्ये भाज्या ठेवताना आपण ज्या डब्यांमध्ये ह्या भाज्या ठेवतो ना, ते डबेसुद्धा आपल्याला मी स्वच्छ करून ठेवत असते. साबण लावून स्वच्छ धुवून वाळवून मगच नव्या भाज्या त्या डब्यांमध्ये भरायच्या. कारण जुन्या भाज्या त्या डब्याला त्यांचं काहीतरी सडलेला पाला, कण चिटकलेला असतो आणि त्यात जर आपण वरून त्या नवीन भाज्या टाकल्या तर त्या लवकर खराब होतात. म्हणून जर भाज्या स्वच्छ केलेल्या असतील ना, तर ते डबेसुद्धा स्वच्छच हवेत. मग अशा प्रकारे डबेसुद्धा स्वच्छ करून त्या डब्यांमध्ये भरून मी ठेवत असते. आता येऊया आपण आपल्या मेन विषयाकडे. काय गंमत झाली, भाज्या निवडताना माझ्या डोक्यामध्ये सहजच विचार आला, की ह्या भाज्या टिकवण्यासाठी आपण किती सायास करतो, किती शक्कल लढवतो, किती मेहनत करतो. तसंच आपल्या विचारांचं सुद्धा आहे की नाही? पहा ना, भाज्या निवडताना त्याच्यातला जो खराब भाग आहे तो निवडून आपण बाजूला ठेवतो आणि फेकून देतो आणि जो चांगला भाग आहे तो आपल्या जवळ आपण ठेवतो. तसंच आपण विचारांचं का नाही करत बरं? आपल्या डोक्यामध्ये किती चांगले वाईट विचार साठलेले असतात. तेही कित्येक दिवसांपूर्वीचे, कित्येक महिन्यांपूर्वीचे किंवा कित्येक वर्षापूर्वीचे जुने विचार चांगले वाईट आपल्या डोक्यामध्ये साठवलेले असतात आणि अगदी ते डोकं जड पडलेलं असतं. तरीसुद्धा आपण ते वाईट विचार डोक्यातून काढून टाकत नाही आणि हे आपल्या आरोग्यासाठी किती वाईट आहे, घातक आहे. कारण चांगले विचार, वाईट विचार हे सुद्धा एक आपल्या आरोग्यासाठी आहारच झाला तो. तर सहजच विचार आला, की काय ना आपण जसे आठवड्याला भाजीचे नियोजन करतो, तसेच विचारांचे सुद्धा नियोजन करायला हवे. जसे भाजी निवडायला एका जागेवर बसून छानपैकी ती भाजी निवडतो की नाही, चांगली, वाईट, खराब भाजी, तसेच आठवड्यातून एकदा शांतपणे एका जागी बसून आपण विचारांचं मंथन करायला हवं, की आपल्या डोक्यामध्ये किती चांगले विचार आहेत आणि किती वाईट विचार आहे, किती पॉझिटिव्ह आणि किती निगेटिव्ह विचार आहे. यांची निवड करून बाजूला तो कचरा बाजूला केला पाहिजे आणि जो निगेटिव्ह वाईट विचारांचा कचरा आहे तो आपण निवडून दूर फेकून दिला पाहिजे आणि ही क्रिया आपल्याला खरंच आठवड्यातून एकदा करायलाच हवी. स्वतःकडे आपण लक्ष द्यायला हवं. कारण किती ते मेंदूचा आपण एक डस्टबिन बनवून ठेवलेला आहे की नाही? आणि आपण किती छान नियोजन करतो की नाही भाज्यांचं, की या आठवड्यामध्ये आपण काय काय केले, काय काय भाजी आणायची आहे, कोणती भाजी करायची आहे. त्या पद्धतीने आपण भाज्या घेऊन येतो की नाही, की उठसूट कोणतीही भाजी आपण आणतो नाही ना. तसंच विचारांचं आहे, की या आठवड्यामध्ये आपण काय काय केलं त्याच्यावर आपण विचार मंथन करायला हवं, की काय चांगले वाईट विचार, काय आपल्याला त्यातून साध्य झालं, काय त्यातून आपल्याला असाध्य झालं, कोण आपल्यावर नाराज झालं आहे आणि कोण आपल्यामुळे नाराज झालं आहे आणि का? कोणामुळे आपण दुखावलो गेलो आहोत आणि कोण आपल्यामुळे दुखावलं गेलं आहे आणि का? हे सगळं का घडतं? चांगल्या वाईट गोष्टी घडतच असतात. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. काही गोष्टी घडायच्या असतात त्या घडून जातात. पण आपण मात्र त्या डोक्यात साठवून ठेवतो आणि त्याच्यावर खूप विचार करत राहतो.
अनेक अशा घटनांचा आपण अक्षरशः त्या विचारांनी आपला मेंदू सडत पडतो, तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष देतो. किंवा कितीतरी नाते आपण या अशा निगेटिव्ह विचारांमुळे नातेसंबंध आपले खराब होतात. तरीही आपण ते निगेटिव्ह वाईट विचार निवडून बाजूला फेकून नाही देत. आणि ह्या सगळ्या नकारात्मक विचाराने आपल्यामध्ये नैराश्य वाढते, दुःख वाढते. पण कधी आपण असा विचारच करत नाही, की आपल्या डोक्यातील अनावश्यक कचरा आपण फेकून द्यायला हवा. पहा ना, आपण आठवडी बाजाराचे नियोजन किती छान करतो. आपण कोणती भाजी आणायची, कोणती नाही आणायची, कोणती भाजी टिकते जास्त याचाही आपण छान विचार करतो की नाही? आणि भाजी बनवताना सुद्धा किती छान क्रमानुसार विचार करतो, की जी भाजी टिकणार नाही ती लगेच करायची. जी भाजी टिकणार आहे ती 2-3 दिवसानंतर त्या भाजीचा नंबर लागतो. मग इतकं छान नियोजन आपल्याला करता येतं. मग मी विचार करत होती, की नातेसंबंधांच्या बाबतीत आपल्याला हे नियोजन का चुकतं? एक वयाचा असा टप्पा आपण पार केलेला आहे, की आपण मध्यावर आलो आहोत, तरीसुद्धा आपल्या हातून अजून अशा चुका का होतात? मैत्री निवडताना आपल्याकडून चुका होते. माणसं आपल्याला ओळखता येत नाही. कोणतं नातं आपल्याला किती त्रासदायक आहे, कोणतं नातं आपल्या फायद्याचं आहे, आपल्याला काहीच कळत नाही. अजूनही आपल्या हातून कधी-कधी ह्या चुका होतात. आपला वेळ वाया जातो. कोणासोबत किती वेळ थांबायचं, कोणाला किती जवळ करायचं, कोणाला किती वेळ द्यायचा, अजूनही हे गणित आपल्याला कळत नाही. तर एक गृहिणी म्हणून जर महिनाभराच्या सामानाचं नियोजन करू शकतो, आठवड्याच्या भाजीचं नियोजन करू शकतो, तर मग हे नियोजन, हे नात्यांचं मॅनेजमेंट आपल्याला का बरं जमत नाही? तर आता हेच पहा ना, ज्यावेळेस आपण भाजी घेतो, तर बाजारात आपण पाहतो, एकाच भाजीची प्रत्येक भाजीवाल्याकडे वेगवेगळी किंमत असते. एखादी भाजी ₹10 स्वस्त जुडी मिळत असेल आणि जवळ जाऊन पाहिलं, तर ती भाजी सुकलेली असते किंवा पिवळी पडलेली असते किंवा सडत आलेली असते आणि आपल्याला कळतं, की ही भाजी आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही. मग आपण ती नाही घेत आणि जर चांगला विचार केला, तर आपण जर त्या दुसऱ्या भाजीवाल्याकडे गेलो, तर तिथे ती भाजीची जुडी थोडी महाग असते. ह्या ₹10 भाजीच्या तुलनेत सगळंच ते वेगळं असतं. तर तिथे ती भाजी महागही असते, ₹30 ₹40 असते. पण जवळ जाऊन पाहिलं, की कळतं की ही जुडी ताजी, टवटवीत आहे आणि आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे. मग चांगला विचार केला, तर आपण तिथे ₹2 हिशोब नाही ठेवत. आपण ती महाग पडली, तरी आरोग्याचा विचार करून घेतो. मग तसंच आपलं नातेसंबंध, मैत्रीच्या बाबतीत का बरं आपल्याला हा फरक लक्षात येत नाही? कोणाजवळ आपण किती वेळ देतो आहे आणि तो वेळ आपल्याला फायदेशीर आहे की नाही? का बरं आपल्याला काही संपर्क, काही नाती निवडता येत नाहीत? कोणतं नातं किंवा कोणती मैत्री आपल्याला किती त्रासदायक आहे किंवा किती लाभदायक आहे, किती आनंददायक आहे, किती दुःखदायक आहे. ही नाते, हे संपर्क, ह्या मैत्री, हे आपल्या किती फायद्याचं, तोट्याचं आहे, हे आपल्याला का बरं ओळखता येत नाही? का बरं आपल्याला कोणाला किती वेळ द्यावा, कोणासोबत किती संगत ठेवावी, ह्याचं नियोजन जमत नाही. तर मैत्रिणींनो, आजचा विषय तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा.